नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत होम युनिव्हर्सिटी म्हणजे नेमकं काय असतं, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे नेमकं काय असतं व ते कशावरून ठरवलं जातं। कारण होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचे कट ऑफ थोडे डिफरंट दिसतायत दादा, तर यामध्ये नेमका फरक काय, मी कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये येतो हे मला कसं समजेल, तर हेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। प्रत्येक डिस्ट्रिक्ट कुठल्या युनिव्हर्सिटीत येते हे सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला किंवा चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया। आपले इंजिनिअरिंगचे ऍडमिशन हे दोन लेवलला होत असतात, एक म्हणजे स्टेट मेरिटनी आणि एक म्हणजे ऑल इंडियानी। आता दादा, ऑल इंडियासाठी 15% कोटा रिझर्व असतो, त्यामध्ये काही होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असते का, तर नाही, त्यामध्ये डायरेक्टली ऑल इंडिया कोटा असतो। आता आपल्या जे स्टेट म्हणजे महाराष्ट्राच्या ज्याच्या MST CET थ्रू ज्या ऍडमिशन होत असतात त्यामध्ये दोन विषय येतात, एक म्हणजे होम युनिव्हर्सिटी आणि दुसरं म्हणजे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी। तर दादा, जसं मेडिकल मध्ये 70-30 आहेत तेच तर हे नाही, तर हो, जसं मेडिकल मध्ये तुमचं 70-30 आहे तसंच होम युनिव्हर्सिटीला 70% सीट रिझर्व असतात आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीला 30% सीट रिझर्व असतात। आधी काय व्हायचं, आता फॉर एक्झाम्पल पुण्याची मुलं आहेत तर पुण्याच्या स्टुडंट्सला पुण्यामध्येच ऍडमिशन मिळायला फार कठीण जायचं। समजा संभाजीनगरचे स्टुडंट आहेत तर त्या मुलांना त्यांच्या याच्यातच ऍडमिशन मिळायला अवघड जायचं, त्यामुळं हा 70-30चा निर्णय घेण्यात आला। म्हणजे जिथले मुलं जे लोकलाइट आहे त्यांना तिथे ऍडमिशन मिळण्यास थोडं प्राधान्य देण्यात आलं। त्यामध्ये आपण आता होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या कट ऑफ मध्ये फरक जातो का, तर हो, होम युनिव्हर्सिटीच्या कट ऑफ मध्ये आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या कट ऑफ मध्ये हा जवळपास 3-4%चा काही कॉलेजला कट ऑफ जात असतो, फरक येत असतो। तर दादा, आता होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कुठल्या कुठल्या कॉलेजला आहे, कारण बऱ्याचशा कॉलेजला असं दिसतंय की ती फक्त स्टेट मेरिटनेच ऍडमिशन घेतात। तर हो, जे कॉलेज ऑटोनॉमस आहेत त्या कॉलेजला होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी नसते, तिथं फक्त स्टेट मेरिट जी रँक येते आपली त्याच्या बेसिसवरच ऍडमिशन होत असतं। बट जे कॉलेज नॉन ऑटोनॉमस आहे, युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत येतात, फॉर एक्झाम्पल सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी, आपली मुंबईची युनिव्हर्सिटी, अशा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत जे कॉलेज येतात त्यांमध्ये होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी हे दोन सीट्स असतात। तुम्ही लास्ट इयरची कट ऑफ शीट जर बघत असाल तर फॉर एक्झाम्पल एखादा ओपन कॅटेगरीचा स्टुडंट आहे तर तिथं जी ओपन यस असं लिहिलेलं असतं। तर जी ओपन यस जे आहे ते कॉलेज ऑटोनॉमस आहे, म्हणजे तिथले ऍडमिशन ते शेवटचा यस जो आहे म्हणजे तिथले ऍडमिशन स्टेट मेरिटने झालेत। आता तुम्हाला जी ओपन एच दिसेल, म्हणजे जी ओपन एच म्हणजे तो मुलगा होम युनिव्हर्सिटीचा आहे, तो स्पेसिफिक कट ऑफ तो होम युनिव्हर्सिटीचा आहे, आणि जी ओपन ओ तो कट ऑफ अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा आहे। आता आपण बघूयात कट ऑफ मध्ये तर फरक जातो दादा। आता माझी डिस्ट्रिक्ट, मी राहतो समजा पुण्याला, पण माझं 12वी झालंय औरंगाबाद मधून, छत्रपती संभाजीनगर मधून, तर दादा माझी होम युनिव्हर्सिटी कुठली येईल, तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। आता तुम्ही जिथं राहता त्या डिस्ट्रिक्ट वरून तुमची होम युनिव्हर्सिटी ठरते का, तर नाही, तुमची 12th कोणत्या डिस्ट्रिक्ट मधून झाली आहे त्यावरून तुमची होम युनिव्हर्सिटी ठरत असते। आता आपण बघूया की कुठल्या कुठल्या डिस्ट्रिक्ट मधून तुमची 12th झालेली असेल तर तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटीत येतात। आता आपण बघूया, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिव ह्या ज्या सिटी आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये येतात। त्यानंतर हिंगोली, लातूर, नांदेड, परभणी हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये येतात। आता त्यानंतर मुंबई सिटी, मुंबई सबअर्बन, रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे हे मुंबई युनिव्हर्सिटीत येतात। धुळे, जळगाव, नंदुरबार हे बहिणाबाई चौधरी मध्ये येतात, म्हणजे नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीत। आता सोलापूर म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मध्ये येतात। आता कोल्हापूर, सांगली, सातारा हे शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये येतात। अकोला, अमरावती, बुलढाणा हे संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये येतात। भंडारा, गोंदिया, नागपूर हे नागपूर युनिव्हर्सिटीत येतात। चंद्रपूर, गडचिरोली हे गोंडवाना युनिव्हर्सिटीमध्ये येतात। आता दादा, तू तर आम्हाला पुणे युनिव्हर्सिटी बद्दल सांगितलंच नाही, तर नाशिक, नगर, पुणे हे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये येतात। म्हणजे एखाद्या मुलाचं नाशिक मधून जर तुमचं 12वी झालेली असेल तरी तो तुमचा पुण्यामध्ये, जर तुम्हाला MST CET थ्रू जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही पुणे युनिव्हर्सिटी तुमची होम युनिव्हर्सिटी, म्हणजे तुमचा होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ वेगळा लागेल। बट तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर मधून तुमचं 12th झालंय, म्हणजे जे कॉलेज तुमचं छत्रपती संभाजीनगर डिस्ट्रिक्टच्या अंडर येतं,
तर त्या कॉलेजला तुम्ही जर ऍडमिशन घेतलेलं असाल, पण आता इंजिनिअरिंगला तुम्हाला पुण्यात जायचंय, तर त्या ठिकाणी तुम्ही अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट कन्सिडर करता, ज्याचा कट ऑफ म्हणजे तुम्ही 30% रिझर्वेशन तुमच्यासाठी असतं आणि ज्याचा कट ऑफ थोडा होम युनिव्हर्सिटी पेक्षा हाय जातो. त्यामुळे कॉलेज बनवताना, कॉलेज लिस्ट बनवताना ह्या सर्व गोष्टी फार मॅटर करतात. कुठल्या कॉलेजला तुम्हाला कुठली ब्रांच भेटते हे सुद्धा फार मॅटर करतं. आणि हीच कॉलेज लिस्ट किंवा ऍडमिशनचा हॅसल फ्री गायडन्स तुम्हाला सीओईपी व व्हीजीटीआय म्हणजे एमएसटी सीईटीच्या टॉपर विद्यार्थ्यांकडून पाहिजे असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या ऍपच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते आमचे ऍप डाउनलोड करू शकता किंवा स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकतात. आमची टीम तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देईल. व काउन्सिलिंग बद्दल तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही टीमला विचारू शकता. धन्यवाद.